नमस्कार. धागस महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत. जळगाव शहरातून एक अतिशय प्रेरणादायी आणि कौतुकास्पद बातमी समोर येत आहे, जिथे भाषेने दोन समाजांना जोडण्याचे काम केले आहे. जळगावमधील सुप्रीम कॉलनी या मुस्लिम बहुल परिसरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मराठी भाषेच्या संवर्धनासाठी एक अनोखा मराठी वृत्तपत्र वाचनालय उपक्रम सुरू करण्यात आला आहे. मराठी भाषेचा वारसा जपण्यासाठी आणि भाषिक एकात्मता वाढवण्यासाठी मनसेच्या शाखेने हे पाऊल उचलले आहे. या वाचनालयाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे जळगावमधून प्रकाशित होणारी सर्व प्रमुख 10 मराठी वर्तमानपत्रे दररोज नागरिकांसाठी विनामूल्य उपलब्ध असणार आहेत. या उपक्रमाचा मुख्य उद्देश परिसरातील नागरिकांमध्ये मराठी वाचनाची गोडी निर्माण करणे आणि माहितीचा नवा स्रोत उपलब्ध करून देणे हा आहे. या वाचनालयाचे उद्घाटन मनसे संपर्क अध्यक्ष गजानन राणे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी बोलताना राणे यांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. ते म्हणाले की मुस्लिम बहुल वस्तीत मराठी वाचनालय सुरू करणे हा केवळ भाषेचा प्रसार नाही, तर समाजातील विविध घटकांना एकत्र जोडणारा एक सकारात्मक पूल आहे. या प्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट जमील देशपांडे, महानगर अध्यक्ष विनोद शिंदे, किरण तळेले, उपमहानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते. स्थानिक नागरिकांनीही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून हा प्रकल्प खऱ्या अर्थाने लोकाभिमुख ठरत आहे. हा उपक्रम केवळ वाचनाची सवय वाढवणारा नसून समाजात ऐक्य, समजूतदारपणा आणि सांस्कृतिक जवळीक निर्माण करणारा ठरेल यात शंका नाही. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा धाडस महाराष्ट्र न्यूज. काय सांगणार सर, आज मुस्लिम मोहल्ल्यामध्ये आज मराठी वाचनालय चालू केलेले आहे. आज जळगाव येथे पहिली आमची जिल्हा बैठक होती. जिल्हा बैठकीमध्ये मुस्लिम मोहल्ल्यातील लोकांनी प्रस्ताव दिला की इकडे वाचनालयाचं जे ओपनिंग आहे, ते वाचनालयाचं ओपनिंग आमचं बरेच दिवस झाले करायचं मनामध्ये होतं, परंतु ते झालं नाही आहे. तर तुम्ही ओपनिंग करायला याल का, म्हणून आज आम्ही या ठिकाणी आलो. आमचे युसुफ खाटीक म्हणजे शाखाध्यक्ष आहेत, त्यांच्या सहकार्याने या सगळ्या इथे गोष्टी होत आहेत. विशेषतः बघायला गेलं तर मुस्लिम एरियामध्ये ज्या ठिकाणी मुस्लिम जास्त लोक राहत आहेत त्या ठिकाणी मराठी वृत्तपत्रचं वाचनालयाचं ओपनिंग या ठिकाणी होतं आहे. आणि फक्त आपण नॉर्मली बोलतो की नाही असंच करायचं म्हणून केलं आहे, तर इथे खरंच मराठी वृत्तपत्र आहे. आणि इथे ज्यावेळी लोकांशी मी बोललो त्यावेळी मुस्लिम लोक देखील सुंदर मराठी बोलत आहेत. त्याच्यामुळे आपल्याला ते बरं वाटतं की मराठी कशी जोपासावी हे जळगावमधल्या मुस्लिम लोकांकडून शिकलं पाहिजे, कारण मुस्लिम असूनही ते लोक मराठी बोलतात. माझं इकडच्या सगळ्या मुस्लिम बांधवांना तसेच जळगाववासियांना या वाचनालयाच्या ओपनिंग प्रसंगी शुभेच्छा. आणि यांनी आमच्या वाचनालयाचं उद्घाटन केलं. आम्ही मुस्लिम बहु एरियामध्ये राहतो, पण आम्ही महाराष्ट्राचे राहणारे म्हणून आम्हाला मराठी चांगली बोलता येते. माझ्याकडून काही मराठीत बोलण्यामध्ये काही चूक झाली असेल तर तुम्ही क्षमा करावी. आणि आम्ही जास्त आता मराठी पेपर इथे वाचायला सुरुवात केलेली आहे. आणि इथले तरुण मुलांना देखील आम्ही हेच विचार करतोय का इथे यांनी रोज यावे आणि रोज मराठी पेपर वाचावा, म्हणजे जगात काय चाललेलं आहे हे आजकालच्या नवी पिढीला पण देखील माहिती व्हायला पाहिजे. एवढ्यासाठी आम्ही जे वाचनालय चालू केलं आणि साहेबांचे आम्ही आभारी आहोत. त्यांनी आम्हाला भेट दिली आणि आमचं इथे वाचनालयाचं उद्घाटन केलं. ओके.